हातभार लावू नका. हातभाराचा प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं लक्षण आहे तर सुधारण्याचं लक्षण आहे. ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र ही चांगली गोष्ट आहे. त्याची कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो, मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. असं हे फारच करतात का मला निवेदन द्या, मला अडवा. सर हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? नाही, मी काही कोणाच्याबद्दल हेतूच्याबद्दल सारखा आत्ता घेणार नाही, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. प्रचारानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? कारण अमित शहा असं आता एकमेकाला दोष देण्याचा ही वेळ नाही. यातनं मार्ग कसा निघेल या प्रकारचंच उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया. आज हा वाद आम्हाला वाढवायचा नाही, हा प्रश्न घेऊन सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? आता सांगितलं ना, येत्या निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? काय येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माहिती माझ्याकडे काही आधार नाही तुम्ही म्हणतात त्याला. जरांगे पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही 288 उमेदवार उभे करू आणि 29 तारखेला त्या संदर्भातला निर्णय सुद्धा ते घेणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा, लोक उभे करायचा. उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं, कुणाला विरोध करायचा, त्याच्यात काही चुकीचं आहे. आणि माझाही पक्ष काही जागा निर्धार आहे यासारखं काय आम्ही चुकीचं आहे. आत्ताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की